नमस्कार मित्रांनो, मी शुभम. निसर्ग शेती आणि गाव आपल्या युट्यूबच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आम्ही आलो आहोत सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील किल्ले मच्छिंद्रगडाला भेट द्यायला. तर चला आपण जाऊया. महाराष्ट्रात बहुतांश गडाची नावे ही त्या गडावरती असणाऱ्या देवता व गडाच्या घेऱ्यात असलेल्या गावावरून पडलेली आहेत. नाथ संप्रदायातील मच्छिंद्रनाथ यांच्या मंदिरामुळे या गडाला किल्ले मच्छिंद्रगड असे नाव देण्यात आले असावे. किल्ले मच्छिंद्रगडावरती जाण्यासाठी गडाच्या घेऱ्यात पूर्वेला लवण माची व पश्चिमेला बेरड माची या दोन माच्या असून पायथ्याशी असलेल्या मच्छिंद्रगड गावातून तसेच बेरड माची येथून गडावर जाण्यासाठी बांधीव पायरी मार्ग आहे. या मार्गावरून आपण गडावरती जाणार आहोत. मच्छिंद्रगड हा वाळवा तालुक्यातील एक छोटेखानी किल्ला आहे. इसवी सन 1676च्या सुमारास स्वराज्यास बळकटी आणण्याकरता म्हणून छत्रपती शिवरायांनी जी दुर्ग शृंखला बांधली त्यापैकी मच्छिंद्रगड हा शेवटचा किल्ला होता. आता आपण मच्छिंद्रगडाच्या मध्यावरती आलो आहोत. येथे थोडी विश्रांती घेऊन आपण पुढच्या प्रवासाला जाणार आहोत. निसर्गाचा आस्वाद घेत व गडाची भौगोलिक रचना बघत साधारण अर्धा ते पाऊण तासाच्या चढाई केल्यानंतर आता आपण गडमाथ्यावरून येऊन पोहोचलोय. पायरी मार्गावर गडाच्या दोन बुरुजात बांधलेला उद्ध्वस्त पूर्वाभिमुख दरवाजा आहे. यातील एक बुरुज पूर्णपणे नष्ट झालेला असून दुसरा बुरुज व शेजारील तटबंदी आजही काही प्रमाणात तग धरून आहे. मित्रांनो, गडावरती आल्यानंतर सुरुवातीलाच हा टिहाणी बुरुज लागतो. महाराजांच्या काळामध्ये या टिहाणी बुरुजावरूनच गडाची देखरेख केली जात असे. आता आपण गडावरती आलेलो आहोत. सुरुवातीलाच नवनाथांचं मंदिर लागतं. त्याचं दर्शन घेऊन आपण पुढे जाणार आहोत. हे नवनाथांचं छोटंसं मंदिर आहे. मच्छिंद्रनाथ हे त्या संप्रदायातील होते. त्याचं दर्शन घेऊन आपण पुढे जाणार आहोत. गडावरती प्रवेश केल्यावर बाजूला दोन समाधी दिसून येतात. यातील एका समाधीवर तुळशी वृंदावन आहे. समाधीच्या खालील बाजूस गडाचा पश्चिम टोकाचा बुरुज असून या बुरुजावर पर्यटकांसाठी छत्री उभारण्यात आलेली आहे.
मित्रांनो, मच्छिंद्रगडावर जात असताना मच्छिंद्रगडाच्या पश्चिमेसच माझ्या पाठीमागे हा टिळणी बुरुज आहे. महाराजांच्या काळामध्ये ह्या टिळणी बुरुजाचा उपयोग या गडावरून देखरेखीसाठी केला जात असे. समुद्र सपाटीपासून 2545 फूट उंचीवर असलेल्या या गडाचा गडमाथा दक्षिणोत्तर 8 एकरावर पसरलेला असून गडावर होत असलेल्या रस्त्याने व नवीन बांधकामाने गडाची तटबंदी व मूळ अवशेष नष्ट झाले आहेत. आता आपण गडाच्या मध्यभागी असणाऱ्या मच्छिंद्रनाथ मंदिराजवळ आलो आहोत. मंदिरासभोवताली तटबंदी आहे व त्याच्या प्रवेशद्वारातून प्रवेश करून मंदिरास जावे लागते. आता आपण गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आलोय. पाठीमागेच मच्छिंद्रनाथाचं मंदिर लागतं. तर चला आपण त्याचं दर्शन घेऊया. मंदिरासमोर जी तुम्हाला पडक्या घरासारखी वास्तू दिसत आहे ती म्हणजे चोखामेळा यांचे स्मारक मंदिर आहे. मंदिराच्या सुरुवातीस 2 तुळशी वृंदावन आहेत. मंदिरासमोर असणाऱ्या नंदीचे दर्शन घेऊन आपण मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत. जगात सर्वात प्रथम श्री शंकराकडून योगविद्या मिळवून तो योग संपूर्ण जगाला ज्यांनी शिकवला ते स्वामी मच्छिंद्रनाथ होत. महादेवाच्या मानसपुत्राला म्हणजेच वीरभद्राला स्वतःच्या शक्तीचा आणि पराक्रमाचा झालेला गर्व अहंकार संपूर्णपणे घालवण्याचे सामर्थ्य ज्याच्यामध्ये होते ते स्वामी मच्छिंद्रनाथ होत. गोरक्षनाथासारखा अवधूत स्थिती प्राप्त झालेल्या श्रेष्ठतम शिष्याच्या तपोमयतेचा अहंकार अत्यंत साध्या लपंडावाच्या खेळाने आव्हान देऊन त्रिखंडात क्षणात संचार करणाऱ्या गोरक्षनाथांनाही पुनश्च शरण आणणारे जगातले पहिले शिवशिष्य स्वामी मच्छिंद्रनाथ होय. महादेव शंकरानंतर ज्या कोणास संजीवनी विद्येचे केवळ ज्ञान होते एवढेच नव्हे तर त्या अत्यंत कठीण विद्येत पारंगत होते आणि स्वतःवर तसेच मीनानाथांवर संजीवनी विद्येचा वापर करून स्वतःचे परमेष्ठत्व सिद्ध करणारे तपोनिष्ठ म्हणजे स्वामी मच्छिंद्रनाथ होत.
मंदिराच्या बाहेर 3 लहान आकाराच्या तोफा आहेत. यातील एक तोफ भग्न झालेली आहे. मच्छिंद्रनाथ यांच्या मूळ दगडी मंदिरावरील कळस नव्याने बांधलेला असून सभामंडपाचे काम देखील अलीकडील काळातच झालेले आहे. मंदिराच्या आवारामध्ये काही विखुरलेली शिल्पेही दिसून येतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी मच्छिंद्रगडाची उभारणी केली. पुढे इसवी सन 1693 मध्ये हा गड मोगलांच्या ताब्यात होता. त्यावेळी या गडाचा किल्लेदार होता देवी सिंग. 12 नोव्हेंबर 1693 रोजी औरंगजेब तख्तेखावर बसून मच्छिंद्रगडाजवळ पोहोचला. तेव्हा मच्छिंद्रगडाचा किल्लेदार त्याच्या स्वागतास गड उतरून गेला. त्यावेळी औरंगजेबाने गडावरील तोफा उडवून देण्याचा हुकूम दिला व येथून पुढे तो वसंतगडास गेला. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर हा गड परत मराठ्यांनी जिंकून घेतला. पुढे इसवी सन 1818 मध्ये कर्नल हेविट या इंग्रज अधिकाऱ्याने हा गड जिंकून घेतला. मंदिराच्या बाजूस म्हसोबा मंदिर आहे. त्याचे दर्शन घेऊन आपण पुढे जाणार आहोत. मंदिराच्या उजव्या बाजूस एका वास्तूचा चौतरा असून सध्या त्यावर गहिनीनाथांचा तांदळा स्थापन करण्यात आला आहे. गडावरती आल्यानंतर आपणाला
कानिपनाथ पुजारी काका भेटलेले आहेत. त्यांच्याकडून मच्छिंद्रनाथाची आणि गडाची थोडी माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार. मच्छिंद्रनाथाविषयी आणि गडाविषयी आमच्या प्रेक्षकांना थोडी माहिती द्यावी. आता थोडक्यात मी इतिहास सांगतो तुम्हाला. श्रीराज्यातनं मच्छिंद्रनाथ ज्या वेळेला इथं आले त्यावेळेला इथं गोरक्षनाथाचं तळ आहे. गोरक्षनाथ तिथं ती सोन्याची भेटीने टाकल्यानंतर मच्छिंद्रनाथ काय करायला लागलं, तिथं येड्यासारखं करून तिथं गाड्या लोळायला लागल्यानंतर ते पुन्हा गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथाला ह्या पर्वतावर आणले. ह्या पर्वताचं नाव आहे गर्भागिरी पर्वत. गर्भागिरी पर्वत इथं आल्यानंतर पुन्हा शाबरी विद्येने तिने सोन्याचा डोंगर केला. हा डोंगर सोन्याचा केला. त्या डोंगर सोन्याचा केल्यानंतर त्या टेकडावरती मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाला अनुग्रह दिला. सोन्याला डोंगर केल्यानंतर तिथनं पुन्हा बत्तीशिराला तिकडं गोरक्षनाथचं मंदिर आहे ते बत्तीशिरा तिथं गेलं आणि मच्छिंद्रनाथाची मूळ समाधी झाली. गेली. नंतर पुन्हा हे शिवरायांचं राज्य आलं इथं. शिवरायांच्या वस्तू तुम्हाला पाहायला मिळतील. काय तोफा आहे तिथं, बरोबर आहे. काय पाण्याचे टाके आहेत, काय बुरुज आहेत, टेहळणी बुरुज 7 बुरुज आहेत आपले. काय गुफा आहे तिथं. बरं. 4-5 गुफा बी आहेत. काय बारूद ठेवलेलं साहित्य आहे. बारूद साहित्य ठेवलेलं आपली जागा आहेत पहिली इतिहास काळात. आणि तुमचे येणारे भक्तांनी किंवा प्रेक्षकांनी बघायचं असलं तर आपलं पाहू शकता. ते बघायला तुम्हाला उपलब्ध करून ठेवले. बरं. आणि नंतर शिवाजीचं सगळं इथं झाल्यानंतर येडे मच्छिंद्र गाव झालं तिथं. येडे मच्छिंद्र मध्ये तिथं मग क्रांतिसिंह नाना पाटील जन्माला आले त्या गावात. बरोबर. नंतर त्याने रेल्वे अडवली इंग्रज सरकारची ह्याच खिंडी तिथं. बरोबर. तिथंच या गडखिंडी म्हणते. एसटीला सुद्धा तिथं गडखिंडच म्हणलं जाते. बरोबर. नाना पाटलांनी गोरगरिबांनी पैसा देऊ वाटून ना क्रांती बनवली. समाज ठेवला असं आहे. मग इथं रविवार, एकादशी, अमावस्या, पौर्णिमा मोठमोठे कार्यक्रम होते इथं. यात्रा कधी असते? यात्रा चैत्र महिन्यात कार्तिक पौर्णिमेपासून इथं पालखी निघते. आणि चैत्र ह्याला 16 हे असते. 16 साजरा केला. गुलाल खोबऱ्याचा उत्सव मोठा असतो. धन्यवाद काका, तुम्ही अतिशय छान माहिती दिली त्याबद्दल तुमचं धन्यवाद. गडावरतीच आपणाला हे शिंदे सर भेटलेत. त्यांच्याकडून गडाविषयी थोडी माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. गडाविषयी आपल्याला आपल्या प्रेक्षकांना थोडी माहिती सांगा. काय झालं, हे आदिनाथ गुरु सकळ शिकाचा मच्छिंद्रांना बौद्ध गोरक्षेश केला. आदिनाथ परंपरा आहे. आदिनाथ परंपरा आहे. आणि हे मच्छिंद्रनाथाचं आराध्य म्हणजे मच्छिंद्रनाथ स्थान हे आराध्य आहे. अनेक देवदेवतांची पूजा पाठ करायला उभा राहतात. बरोबर. असं लांब विषय आहे. आणि तुम्हाला महत्वाची माहिती सांगायची म्हणजे ह्याचं जे असणारे गुप्त काय वस्तू आहे शिवकालीन ते तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. पाणी टाकायला मिळेल. पाण्यात त्याच्यानंतर मंदिर सगळ्या गुफेचं तुम्ही मच्छिंद्रनाथापासून गुफेचं प्रवास. बरोबर. आता जमिनीच्या खालचा प्रवास, वरचा प्रवास नाही. तुम्हाला बघायला असलं तरी तुम्ही खाली मोठी जागा आहे पाया करू शकता. त्याच्याखाली जा इथं गुफा आहे. या साईडला 7 बुरुज आहेत. गडावर 7 बुरुज आहेत. 7 बुरुजापैकी टेहळणी बुरुज 3 बुरुज तिकडे जो दिसतो 2 टेहळणी बुरुज आहेत. 2 संरक्षण कट्ट्याचे बुरुज आहेत. बरोबर. संरक्षण टाकून ठेवलेले गडावर आक्रमण करून. बरोबर. त्यासाठी संरक्षण भिंती किंवा त्या पद्धतीने त्यांनी बनवलेले आहेत. त्या साईडला तुम्हाला खालच्या साईडला दत्त मंदिर मिळेल. गडाच्या पूर्वी साईडला. आणि गड किल्ले मच्छिंद्रगड पूर्ण निम्म गड आपले गड जाते इथं मच्छिंद्रगडाकडे जाते इकडे गाव. बरोबर. आणि त्या गावा साईडला 2-3 आपल्याला गुफा आपण तुम्हाला मी जाऊ शकतो. लक्ष्मी टाकायची खाली काही. बरोबर. परत बारूद ठेवण्यासाठी पाठीमागला आमनेशन ठेवण्यासाठी त्यांनी केलेले पोटर आहेत पहिल्याच्या काळात. पोटर आहेत. परत पाण्याचे टाके वगैरे पाण्याचे टाके आहेत. टाके खाली 2 आहेत. पाणी केलेलं जुन्या काळात डोंगरातून पाणी टाकून ठेवलेलं.
असे भरपूर आहे, तुम्हाला दाखवून तोफा आहेत. तोफा आहेत, तुम्हाला तोफा बघायला मिळते तिथे 9 तोफा. पण त्यावेळी ते संशोधनवाली घेऊन चालली होती सगळी. बरं. पण इथल्या आमच्या काही लोकांनी काय केलं, त्या तोफा आमची सामुग्री आम्ही देणार नाही, आम्ही लपवून ठेवली. बरं. ते काय म्हणायला लागले आम्हाला पुणे संशोधनवाली की आम्हाला हे संशोधन करायचं आहे, आम्हाला हे तुमच्या वस्तू द्या. आमच्या दृष्टीने काय केलं, आपल्या इथे वस्तू तुम्हाला द्यायची नाही, तर तुम्ही हात लावून द्यायची नाही, छेडछाड करून द्यायची नाही, काय सुद्धा सगळ्यांच्या तुम्हाला मिळेल. तुमच्याकडे अशी पॉवर असली काय असलं तुम्हाला बघायला ती वस्तू तुम्हाला देऊ शकतो. अन्यथा आमच्याकडे ते अलाउड नाही. तसं ते बरोबर. पहिले ते काय काय जडीबुटी तर अशा आहेत की पूर्ण आयुर्वेदिक आहेत. म्हणजे त्या ज्यावेळी 12 इंडिके साधू संत फिरले जातात, त्या झुळीत येणारे बी आणि किंवा त्यांच्याकडे येणारे वनस्पती, ह्या झुळी खाली केल्यानंतर ह्या डोंगरावर पडलेले बी आहेत, ते अशा वनस्पती आहेत की आजपर्यंत आज पण येतात का ते? हो, दर 12 वर्षाला तुम्हाला ते लोक इथे येऊन एक भ्रमंती त्यांच्या जवळजवळ आपले 500 ते 600 योगी येतात. त्यांच्याकडून बाकीचे सरकारी असतात, 1000 ते 1000 योगी लोक असतात, त्यांची डॉक्टरी करायची. धन्यवाद सर, तुम्ही चांगली माहिती सांगितली त्याबद्दल. उंचवट्यावर बांधलेल्या गोरक्षनाथ यांच्या मंदिराकडे जाण्यासाठी दगडी पायऱ्या असून या वाटेवर 2 समाधी आहेत. गोरक्षनाथाचे दगडी बांधकामातील मंदिर किल्ल्याच्या सर्वात उंच ठिकाणी असून मंदिरासमोर वृंदावन आहे. मित्रांनो, हा जो आहे तो इतिहासकालीन पाण्याचा टाका आहे. गडावरती हा पाण्याचा टाका आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा चालू असणारा फेब्रुवारी महिना आहे, पण या टाक्यामध्ये पाणी हे ओसंडून वाहत आहे. उंचवट्याच्या खालील बाजूस हा पाण्याचा टाका असून याला खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. गडाच्या दक्षिण बाजूसच हा संरक्षण कडा आहे आणि या संरक्षण कड्यावरूनच हा पाठीमागे विलासगड दिसून येतोय. मंदिराच्या मागील बाजूस ही कोरडी विहीर आहे. मित्रांनो, हे तुम्ही पाहू शकता, गडावरती हा चुन्याचा घाणा आहे. पूर्वी या चुन्याच्या घाण्याचा उपयोग तटबंदी बांधण्यासाठी केला जात असे. मित्रांनो, इतिहासकालीन मच्छिंद्रगडाचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे आवर्जून नक्की कमेंट करून सांगा. आणि आपलं चॅनल निसर्ग शेती आणि गाव अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.